नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे स्वागत. फिरोद्या करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा 2026 म्हणजेच फिरोद्याच्या 52व्या वर्षात आज आपण आलेलो आहोत प्रायमरी राऊंड बघायला अण्णाभाऊ साठे येथे. प्रायमरी राऊंडच्या 30 नाटकांच्या रिव्ह्यूजची सिरीज तुम्ही पाहायला सुरू केलंय आमच्यासोबत म्हणजे थिएटर इंडिया कंपनी. मी क्षितिज कुलकर्णी. मी रोहिणी. सो आपण हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आमच्याबरोबर घेणार आहात. सो चला तर आपण थिएटरकडे जाऊया. फिरोदिया करंडक ही पुण्यातील एक नामांकित स्पर्धा आहे जी गेले 52 वर्ष चालू आहे. 50हून अधिक कॉलेजेस आणि 2000हून अधिक स्पर्धक दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतात. मित्रहो, हे प्रेक्षागृह प्रेक्षकांनी भरायच्या आधी रंगमंचावरच्या लाल मखमली पडद्यामागे एक प्रवास घडत असतो आणि या प्रवासामुळे या रंगमंचाला दैवत्व प्राप्त होत असतं. या प्रवासात असतात कलाकार, तंत्रज्ञ, नेपथ्य, प्रकाश योजना, म्युझिशियन्स, डान्सर्स, गायक आणि असे विविध कलाकार. हे सगळे कलाकार मिळून ह्या प्रवासाला किंवा ह्या प्रोसेसला एक दैवत्व प्राप्त करून देतात. अद्भुत असते ही प्रोसेस. सो आता लवकरच पहिल्या नाटकाचा पडदा उघडेल आणि आमची समीक्षा हे रिव्ह्यू सुरू होते. सो चला तर नाटकही बघूयात थोडंस. मला या नाटकाचं प्रोडक्शन खूप आवडलं. म्हणजे यांनी जो टेक्निकल यूज केला होता तर तो खूप मस्त होता आणि मला त्यांचे तो फाईट सिक्वेन्स जो होता मला वाटतं मेट्रो फाईट सिक्वेन्स होता तो मस्त, मला तो खूप आवडला. 52 वर्ष आणि मजा आहे. फिरोद्या म्हणजे मजा असते. ॲब्सोल्यूट सिनेमा ज्याला आपण म्हणतो. मी मागची 2 वर्ष COP कडनं फिरोद्या करत होतो. यावर्षी आमची टीमचं पहिलंच नाटक आहे केला. लास्ट इयर आम्ही जिंकलो, त्याच्यानंतर यावर्षी आमचं पहिलं नाटक आहे. ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आत्ताचा प्रयोग जो झाला तो प्रयोग कसा झाला तुम्हाला काय वाटतंय? ॲज अ डिरेक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं की सॅटिस्फॅक्टरीच झाला, कारण स्ट्रेचेसमध्ये फार एनर्जी लागली होती. आज थोडंसं वरखाली झालं असं मला वाटतंय, पण ॲक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं की एनर्जी पूर्ण लागली. जर ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर चेअरिंग खूप होती. मला असं वाटतं की COPचे खूप COPची ती महती आहे की तुम्हाला चेअरिंग तेवढं मिळतं. म्हणजे जे COPचे नाहीत ते सुद्धा COPच्या बाजूने चेअरिंग करतात. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे ह्याच्यातनंच कळतं की तुम्ही किती वेळा जिंकलायत. म्हणजे हा फॉर्मॅट तुम्हाला किती पक्का कळलाय हे यातनंच कळतं. सो आता तुम्ही ही जी यावेळेसची जी थीम घेतली होती ती थीम तुमच्या साधारण डोक्यात कुठून आली? तर स्टार्टिंगला आम्ही जेव्हा थीम डिस्कशनला बसायचो तेव्हा मला वाटायचं की काहीतरी आत्ताच रिलेटेड व्हावं. आणि तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की दिल्लीचा IQ खूप वाढतोय आणि त्याचे इश्यूज पण खूप वाढलेत आजकाल, त्याचे इफेक्ट्स पण खूप वाढलेत. त्यामुळे म्हणलं की ह्याच्यावर AQवर काहीतरी करावं. आणि तेव्हा मग आम्हाला काहीतरी सुचलं की एंटरटेनमेंट थ्रू आपण AQचा मुद्दा कसा पोहोचू शकतो. म्हणजे मुळात म्हणजे 2 पात्रांचं स्टोरी आहे ही. बरोबर. त्यात कुठेही ऑक्सिजन घ्या असं काहीतरी नाहीये. बरोबर. स्टोरीच्या एंटरटेनमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने आम्ही तो मुद्दा हळूच असा पोहोचवायचा प्रयत्न केला. बरोबर. आणि राहिला पॉईंट ऑफ व्ह्यू डिरेक्शनचा की पेंटिंग वगैरे कसं बसवलंय, तर मला असं वाटतं की पेंटिंगनी सुद्धा स्टोरी पुढे गेली पाहिजे. बरोबर. प्रत्येक आर्ट फॉर्मनी स्टोरी जर पुढे गेली तरच ते फिरोदी आहे. बरोबर. सो आमचा फोकस होता की सोशल मेसेज पोहोचवायचा आहे. ओव्हरऑल स्टोरीमधून तो मेसेज पोहोचायचा होता, पण स्टोरीमधून बोर होऊ नये म्हणून आम्ही ते एलिमेंट्स टाकले आणि ते एलिमेंट्स ऑडियन्सला तेवढ्याच प्रकारे ते चांगलेही वाटले. आणि ते ऑडियन्सच्या चेअरिंगमुळे खूप जास्तच आम्हाला उत्सुकता आली की आम्ही पण थोड्याफार गोष्टी इम्प्रोवाइज केल्या म्हटलं बरेच. ते मस्त वाटलं आम्हाला. सांगायचं ठीक आहे. मस्त वाटलं. सो ऑडियन्सचा रिॲक्शन तर खूप बेस्ट होता आणि हाच एवढंच बोलायचं. नाही, आम्ही सुद्धा एन्जॉयच केलाय हा प्रयोग. सो मित्रांनो, उत्सुकता लागली आहे ही टीम पुन्हा फायनलला बघायला मिळेल का नाही ह्याची. मला तर वाटतं मिळेल. आता तुमचं मत तुम्ही कॉमेंटमध्ये टाका. थँक्यू. तर मंडळी, मी आता फिरोद्याच्या 52व्या वर्षाच्या प्रायमरी राऊंडचं पहिलं नाटक बघितलं आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ COP कॉलेज या नावाने ते प्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध काय आहे? कारण 52 वर्षांमध्ये असंख्य करंडक मिळवण्याचा एक वेगळा विक्रम त्यांच्या नावाने आणि एक उत्कृष्ट नाटक त्यांनी आत्ता सादर केलं. माणसाच्या मूलभूत गरजा जशा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याप्रमाणे भविष्यात जर श्वास घेणे ही माणसासाठी मूलभूत गरज झाली आणि त्यासाठी माणसाला धडपड करावी लागली तर काय होईल
ह्याचं उत्तम सादरीकरण त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केलेलं आहे. काय वाटतं ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे हे नाटक, त्यांना काय वाटतं हे नाटक पुढे जाईल? हां, कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आता आपण वळतोय या स्लॉटच्या दुसऱ्या नाटकाकडे. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी. नाटकाचं नाव आहे इन्सान्या. What you liked in what you saw? This storyline is very interesting. It really reflects on the real world life problems that we are facing right now. So I think it is a kind of a topic that people can think about and actually can think about themselves, like what it reflects on us. It's what I say. असं आहे नाटकाची तुमची जी थीम आहे, आता जसं मी सेटबद्दल म्हणाले, बरोबर. असा भव्य दिव्य सेट आहे. सो युद्ध म्हटल्यावरती तुम्हाला पण बराच त्याच्यावर रिसर्च करावा लागला असेल. म्हणजे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत. सो तुम्ही काय नाविन्य किंवा काय त्याच्यात तुमचं क्रिएटिव्हिटी बद्दल थोडं बोलणार का? खरं सांगायचं झालं तर इस्रायल आणि पॅलेस्टीन संदर्भात आम्ही फारसं शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रसारमाध्यमांमध्ये पण त्याचा जास्त उल्लेख नाही आहे. किंबहुना यूट्यूब किंवा मग हे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरतीही त्याच्याबद्दल जास्ती माहिती नाही आहे. त्याच्यावरती एक सिनेमासुद्धा होता, पण तो आत्ता बॅन आहे. आणि काही डॉक्युमेंटरीज आहेत ज्या आम्ही बघितल्या, काही मूवीज आहेत वॉर संदर्भात, त्या आम्ही म्हणजे टीमला पूर्ण मी दाखवल्या आणि त्याला अनुसरून आम्ही हे नाटक उभं केलं. आणि काही पुस्तकं पण होती, ती वाचण्याचा प्रयत्न आम्ही केला. काही आर्टिकल्स होते, तर ते वाचून आम्ही या नाटकाबद्दल रिसर्च केला. म्युझिकसाठी आम्ही सगळ्यात पहिले बघितलं की त्या त्या भागांमध्ये कोणते वाद्य वाजवले जातात, आणि मग म्युझिक कंपोज करताना सुद्धा त्या वाद्यांना घेऊनच आम्ही म्युझिक कंपोज केलं. प्लस आम्ही ते रिसर्च केलं की तिकडे वोकल्स कसे आहेत, तिकडे कोणता इन्स्ट्रुमेंट कशा प्रकारे वाजवला जातो, आणि त्या हिशोबाने आता फॉर एक्झाम्पल पॅलेस्टीनची बाजू दाखवायची तर मग तेच इन्स्ट्रुमेंट्स, तोच भाव आणि त्या प्रकारे ज्या प्रकारे ते वाजवतात, खूप रिसर्च लागली याच्या मागे. तर या प्रकारे सगळं म्युझिक कंपोज केलं आहे. आणि तो भाव जो आहे, जे आपलं म्हणणं आहे, ते म्हणणं ॲट द कोर राहिलं पाहिजे, या प्रकारे म्युझिक कंपोज केलं आहे. नाटकामध्ये आम्ही 3 डान्स परफॉर्म केले आहेत. बॅटल डान्स, कंटेम्प्ररी आणि बेली डान्स. तिन्ही डान्सेसमध्ये एक वेगवेगळं इमोशन पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला आहे डान्सर्सनी. ॲग्रेशन, आता ते बॅटल जे होतं ते किती ॲग्रेशन, बेसिकली एक कॅरेक्टर थ्रू ते डान्स आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. युद्ध तसं फार क्रूर असतं आणि सिनेमा किंवा नाटकामध्ये युद्ध दाखवणं हे किती कठीण आहे. पण DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टीमने खरंच खूप सुंदररित्या प्रस्तुत केलं. मला फार आवडलं. आता वळूया पहिल्या स्लॉटच्या तिसऱ्या नाटकाकडे. विश्वकर्मा युनिव्हर्सिटीच्या डिटेक्टिव्ह नारायण. असं चाललेलं. विश्वकर्माचं मला आवडलं की ते कुठेतरी मला थ्रिलर टाईप वगैरे बघायला आवडतं, तर ते पहिल्यांदाच आय गेस कर्नाटकमध्ये झालं. मी हे पहिल्यांदाच करतोय आणि हा खूपच छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि खरं तर जी आम्ही प्रोसेस एन्जॉय केली ती खूपच धमाल कमाल. आमचे म्हणजे टीम वर्क, कधी कधी अनबन वगैरे खूपच भारी होतं हे सगळं, आणि खूपच नवीन आणि युनिक एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. इट वॉज व्हेरी नाइस जर्नी. एक्चुअली जो कहावत है ना कि मंजिल से बेहतर सफर होता है. Yes, correct. हमारा सफर म्हणजे खूपच म्हणजे छान होता. म्हणजे मी पहिल्यांदा केलेलं आहे हे फिरोदिया हे नाटक. तर इट वॉज व्हेरी गुड, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. म्हणजे गुड जॉब. मग आता आपण बघितलं विश्वकर्मा युनिव्हर्सिटी प्रस्तुत डिटेक्टिव्ह नारायण. आम्हाला एकदम जुने काळात दूरदर्शनला बघितलेला व्योमकेश बक्षी हा डिटेक्टिव्ह आठवलं.
खूप छान टॉपिक होता. मर्डर मिस्ट्रीज हा जॉनर खूप कमी घेतला जाता फिरोदियामध्ये आणि खूप हिंमत आणि ताकद लागते असं एक बोल्ड टॉपिक घ्यायला. खूप छान प्रस्तुती होती. त्यांचे डान्स सिक्वेन्सेस, त्यांचे सेट्स सगळंच खूप आवडलं आम्हाला. तर आपण आत्ताचा एक सत्र संपलाय. आपण परत भेटूया नेक्स्ट सेक्शनमध्ये. कीप फॉलोइंग अस ऑन इंस्टाग्राम अँड यूट्यूब थिएटर इंडिया कंपनी.